सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड जो आहे, आज त्याची अचानक प्रकृती खालावल्याने थेट बीड जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं। ज्यावेळेस बीड कारागृहातून वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करीत होते, त्यावेळेसची जर परिस्थिती पाहिली तर अगदी डोक्याचे पांढरे केस झालेले, याचबरोबर दाढी देखील पांढरी झालेली आणि अनवाणी पायाने हातामध्ये दोरखंड बांधून वाल्मिक कराड यांना थेट बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं आज आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। जो वाल्मिक कराड अनेक मंत्र्यांसोबत त्याचा लागेबांधे होते, याचबरोबर बीड प्रशासनावर ज्या वाल्मिक कराडचा दबदबा होता, आज तोच वाल्मिक कराड ज्यावेळेस बीड कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येते, त्यावेळेस जर त्याची परिस्थिती पाहिली तर अनेकांपुढे आता वाल्मिक कराड यांच्या विषयीचे अनेक प्रश्न निर्माण होत असून कायद्यापेक्षा कुणीच मोठा नाही असा देखील आता सवाल वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये नेत असतानाची परिस्थिती पाहिल्यानंतर सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित केला जात आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोकोका कायद्या अंतर्गत मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली। जवळपास गेल्या 1.5 वर्षापासून न्यायालयामध्ये हा जो खटला आहे तो चालू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। वाल्मिक कराडसह अन्य 6 आरोपींना देखील बीड जिल्हा कारागृहामध्ये ठेवण्यात आलेला आहे। याचबरोबर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाविषयीची न्यायालयीन लढाई देखील वेळोवेळी आपल्याला लढत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। याचबरोबर वाल्मिक कराड यांनी एकावेळी दोषमुक्तीचा अर्ज देखील दाखल केला होता, याचबरोबर जामीन अर्ज देखील दाखल केला होता, परंतु न्यायालयाने हे जे दोन्ही अर्ज जे आहेत ते फेटाळून लावल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून वाल्मिक कराड समर्थकांकडून सांगितलं जात होतं, परंतु न्यायालयामध्ये सध्या न्यायालयीन लढाई सुरू असून वाल्मिक कराड यांनी दाखल केलेले दोषमुक्तीचे अर्ज, जामिनीचे अर्ज जे आहेत ते देखील फेटाळून लावल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। आज सकाळी वाल्मिक कराड यांची अचानक प्रकृती खालावल्यानंतर वाल्मिक कराड यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना बीड कारागृहातून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। जवळपास पोलिसांच्या तैनातीमध्ये वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करीत असतानाचे सध्या व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही अशा पद्धतीची चर्चा देखील आता सोशल मीडियावर जोर धरीत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। वाल्मिक कराड यांची अचानक प्रकृती खालावल्यानंतर वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। याचबरोबर वाल्मिक कराड यांची बीपी, शुगर याचबरोबर विविध चाचण्या देखील करण्यात आल्या। याचबरोबर वाल्मिक कराड यांना पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे वाल्मिक कराड यांची देखील सोनोग्राफी देखील करण्यात आल्याची संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे। गेल्या 1.5 वर्षापासून पाहिलं तर वाल्मिक कराड जो आहे तो बीड जिल्हा कारागृहामध्ये त्याचा कोठडीमध्ये सध्या मुक्काम असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। दोषमुक्तीचा अर्ज असेल, जामिनीचा अर्ज असेल, वकिलामार्फत न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला होता, परंतु न्यायालयाकडून तो देखील फेटाळण्यात आल्यामुळे आता वाल्मिक कराडचा मुक्काम जो आहे तो कोठडीमध्ये वाढल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यातच आज वाल्मिक कराड यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना थेट बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं आपल्याला देखील पाहण्यास मिळालेलं आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात आहे। मोकोका कायद्या अंतर्गत वाल्मिक कराडसह इतर काही आरोपी जे आहेत ते सध्या कोठडीमध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। ह्या अगोदर बी वाल्मिक कराड यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर वाल्मिक कराड यांचे संपूर्ण बीड कारागृहापासून निघल्यापासून तर बीड जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोच करण्यासाठी पोलीस बंदोबस्त, तगडा पोलीस बंदोबस्ताच्या माध्यमातून वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते। वाल्मिक कराड यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर अनवाणी पाय, डोक्यावर पांढरे केस, दाढी पांढरी झालेली आणि हातामध्ये दोरखंड बांधून पोलीस बंदोबस्तामुळे वाल्मिक कराड जो आहे तो जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। ज्या वाल्मिक कराडला भले भले अधिकारी देखील सॅल्यूट ठोकायचे, बीड जिल्ह्यामध्ये विविध प्रशासनावर पकड जी आहे ती वाल्मिक कराड यांची कशा पद्धतीने होती हे आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे। वाल्मिक कराड जो म्हणेल तीच पूर्व दिशा असायची, परंतु आज जर परिस्थिती पाहिली तर काहीशी वेगळी असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। नियतीपुढे कुणीही मोठा नसतो, कायद्यापुढे कुणीही मोठा नसतो। आज वाल्मिक कराड यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन जात असताना
परिस्थितीनुसार नंतर सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. आज वाल्मिक कराड ज्या पद्धतीने शिक्षा भोगवत आहे, कोठडीमध्ये त्यांना ज्या पद्धतीने सहन करावं लागत आहे, ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे, या हत्याचं प्रकरण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने गाजलेलं होतं. वाल्मिक कराडला राजकीय बरदास्त मिळेल, वाल्मिक कराड ह्या हत्या प्रकरणामधून बाहेर निघेल, परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरकारी वकिलाकडून ह्या सर्व प्रकरणाविषयीचे ठोस पुरावे दिल्यामुळे वाल्मिक कराड यांचे बाहेर निघण्याची सर्व दारं बंद झाल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे आता कुठंतरी वाल्मिक कराड यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत जात असल्याचे देखील चित्र हळूहळू निर्माण होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. आज जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांची प्रकृती बघितलं तर अत्यंत चिंताजनक आणि नाजूक परिस्थिती आपल्याला पाहण्यास मिळत आहे. जो वाल्मिक कराड रुबाबामध्ये वागायचा, आज तोच वाल्मिक कराडची जर परिस्थिती पाहिली तर अनवाणी पाय, डोक्याचे झालेले पांढरे केस, दाढी पांढरी आणि हातामध्ये दोरखंड, अक्षरशः ज्या कराडच्या भोवती पोलिसांचा फौजफाटा असायचा, आज तोच फौजफाटा वाल्मिक कराड यांना दोरखंडाने बांधून घेऊन जात असल्याची परिस्थिती आज आपल्याला बीड जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणामध्ये पाहण्यास मिळालेली आहे. आज वाल्मिक कराड यांना ज्यावेळेस बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत होते, त्यावेळेस बघ्याची भूमिका देखील खूप मोठ्या संख्येवर त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे. जो वाल्मिक कराड बीड जिल्ह्यामध्ये ज्या वाल्मिक कराडचा दबदबा असायचा, आज त्याच वाल्मिक कराडची काय अवस्था झालेली आहे याची चर्चा देखील आता बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन लढाई सध्या न्यायालयामध्ये सुरू असून वाल्मिक कराड यांची आता न्यायालय कोठडीमधील मुक्काम जो आहे तो दिवसेंदिवस वाढत असल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे. या संतोष देशमुख हत्या प्रकरणामधून मला दोषमुक्त करण्यात यावा यासाठी देखील वाल्मिक कराड यांच्या वकिलाने न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तो देखील अर्ज फेटाळून लावला. याचबरोबर मला जामीन मिळावे याकरता देखील वाल्मिक कराड यांनी आपल्या वकिलामार्फत न्यायालयामध्ये देखील अर्ज दाखल करण्यात आला होता, परंतु तो देखील अर्ज जो आहे तो न्यायालयाने फेटाळल्यामुळे वाल्मिक कराड यांचा मुक्काम जो आहे तो कायम कोठडीमध्ये सध्या असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची जी न्यायालयीन लढाई आहे ते देखील जलद गतीने आपल्याला सध्या न्यायालयामध्ये होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. तर दुसरीकडे आज वाल्मिक कराड यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार देखील करण्यात आले. याचबरोबर विविध टेस्ट देखील त्यांच्या करण्यात आल्या. याचबरोबर त्यांना पोटदुखीचा अधिकचा त्रास असल्यामुळे त्यांची सोनोग्राफी देखील करण्यात आली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सध्या वाल्मिक कराड यांचा जो मुक्काम आहे तो कोठडीमध्ये कायम असल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण याचबरोबर आज वाल्मिक कराड यांची बघितलेली परिस्थिती, एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.